एकदा मी या व्हिडिओ क्लिपमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास करत आहोत। भारतीय राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया इथपासून ते अगदी भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये इथपर्यंतच्या विविध घटक उपघटकांचा आपण अभ्यास केला, चर्चा केली। या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकार आणि नागरिकांना दिलेले मूलभूत कर्तव्य, म्हणजे नागरिकांनी पालन करावयाची विविध कर्तव्य याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। मूलभूत अधिकाराची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते कलम 35 या दरम्यान आलेली आहे। याचा उहापोह करण्यापूर्वी अगदी थोडक्यामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। अधिकार आणि मूलभूत अधिकार म्हणजे काय तर याच्या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे। हेरॉल्ड लास्की असं म्हणतो की मनुष्याला, व्यक्तीला आपला विकास करून घेण्यासाठी आवश्यक असलेली जी अनुकूल परिस्थिती आहे हा तो त्याचा अधिकार आहे। आणि या ठिकाणी वेगवेगळे विचारवंत असं म्हणतात की समाजाच्या विकासाच्या दिशेनं आपला स्वतःचा विकास करून घेण्याचा व्यक्तीला अधिकार आहे। म्हणजे व्यक्तीचे अधिकार हे समाजाच्या विकासाच्या अटीच्या अधीन राहून आहेत आणि म्हणून समाजाच्या विकासाच्या दिशेने व्यक्तीला स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असलेली साधने, आवश्यक असलेली परिस्थिती प्राप्त करून घेण्याचा हक्क आहे आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे, तो त्याचा अधिकार आहे। या अधिकार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला यातून लक्षात येईल। अधिकारामध्ये कर्तव्य ही लपलेली असतात। हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत अधिकार आपल्याला कळत नाही। कारण ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजामध्ये आपल्याला आपले अधिकार प्राप्त होतात, ते उपभोगता येतात, त्या समाजाचं आपण काही देणं लागत असतो। जोपर्यंत आपण इतरांचे अधिकार, इतरांचे हक्क, सुरक्षित राहण्याची बाब लक्षात घेणार नाही तोपर्यंत आपल्या स्वतःच्या अधिकाराला काही अर्थ राहणार नाही। कारण इतर लोक आहेत, समाज आहे, म्हणूनच आपण आपले अधिकार उपभोगू शकतो। कल्पना करा, कोणत्याही व्यक्तीला समाजाशिवाय त्याचे अधिकार उपभोगता येतील का? व्यक्तीला निर्जन बेटावर टाकलं, तिथे जर इतर कोणतीही व्यक्ती नसेल, ती एकटीच व्यक्ती त्या निर्जन बेटावर आहे, अशा परिस्थितीत व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य, मग त्या निर्जन बेटावर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार त्या व्यक्तीला देऊन त्या अधिकाराचा काय उपभोग त्या व्यक्तीला घेता येणार आहे? कोणत्याही अधिकाराचा उपभोग घेण्यासाठी व्यक्तीला समाजाची आवश्यकता असते, इतर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता असते। समाजामध्येच तो व्यक्ती आपल्या अधिकारांची पूर्ती करू शकतो। मग समाज त्याच्यासाठी जर आवश्यक असेल तर समाजाला त्याने समजून घेणं, समाजातल्या इतर व्यक्तींना लक्षात घेणं, त्यांची दखल घेणं आणि त्यांच्या अधिकाराचं सुद्धा जपणूक करण्याचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून अधिकार जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा अधिकाराला लागूनच कर्तव्य येतात आणि या कर्तव्याचं पालन केलेल्या व्यक्तीलाच अधिकाराची मागणी करता येते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून या व्हिडिओ क्लिपमध्ये मूलभूत अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यांची मांडणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता हा जो मूलभूत शब्द आहे हा सुद्धा आपण तेवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की अधिकार म्हणजे काय आपल्याला कळालं, पण तो मूलभूत अधिकार म्हणजे काय, म्हणजे फंडामेंटल राईट्स। व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल? की जे अधिकार व्यक्तीला जन्मतःच मिळालेले असतात, त्याच्या ठायी ते अंतर्निहित झालेले असतात, इनहरंटली दोज राईट्स, ते अधिकार त्याला मिळालेले असतात। आणि म्हणून जे अधिकार निसर्गतः आहेत, सहज आहेत, व्यक्तीचं ते अभिन्न अंग आहेत, ते व्यक्तीपासून कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार। असंही म्हटलं जातं की ज्या अधिकारांचा समावेश त्या देशाच्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे
ते त्या देशातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार असतात. म्हणजे राज्यघटनेत समाविष्ट केलेले, निसर्गतः प्राप्त झालेले, व्यक्तीचे अभिन्न अंग असलेले अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. त्या व्यक्तीपासून ते अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर ते अधिकार कुणी हिरावून घेतले तर मग त्या व्यक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थच राहत नाही. म्हणजे व्यक्तीचं अस्तित्व, व्यक्तीचं जे काही आयडेंटिटी आहे ते अधिकारामुळं आहे. म्हणून हे अधिकार मूलभूत आहेत आणि ते त्या व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. तर हे मूलभूत अधिकार आपल्या घटनाकारांनी राज्यघटनेमध्ये अनुस्वित केलेले आहेत. आणि म्हणून या अधिकारांना समजून घेताना ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेण्याची गरज आहे. हे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये आलेले आहेत. कलम 12 आणि 13 हे संकीर्ण कलम आहेत. म्हणजे अधिकार म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, राज्याने ते अधिकार कसे सुरक्षित ठेवायचे याच्या संदर्भातले जे काही विश्लेषण आहे ते 12-13 या कलमात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं 14व्या कलमापासून पुढे या अधिकारांची मांडणी करण्यात आलेली आहे. हे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते जर आपण बारकाईनं बघितले तर त्याचं 6 प्रकाराने वर्गीकरण करता येतं, केलं जातं आणि ते सर्वश्रुत आहे. त्याच्यामध्ये समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, असे 6 प्रकारचे अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर एक एक करून या मुख्य अधिकारांना आपण समजून घेऊयात. समतेचा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये घटना कलम 14 ते 18 याच्या दरम्यान आलेला आहे. भारतीय राज्यघटनेचं जे 14वं कलम आहे त्या 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत आणि सर्व नागरिकांना कायदा हा समानतेने लागू आहे. अशा पद्धतीने कायद्याची समानता आणि कायद्यापुढे समानता ही 14व्या कलमामध्ये सांगितलेली आहे. 15व्या कलमामध्ये सर्व प्रकारच्या भेदभावाला, उच्च नीचतेला, विषमतेला या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मग जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश, भाषा अशा कोणत्याही कारणावरून व्यक्तीमध्ये भेद करण्यास कायद्याने, घटनेने प्रतिबंध केलेला आहे आणि असा भेद करणं कायद्याने गुन्हा समजण्यात आलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा असणारं जे काही कलम आहे, भेदभावाला प्रतिबंध घालणारं कलम आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या 16व्या कलमामध्ये सर्वांना सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि 17व्या कलमामध्ये अस्पृश्यतेचं निवारण करण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आलेली असून अस्पृश्यता मानणं हे निषेधात्मक आणि दंडनीय अपराध मानण्यात आलेला आहे. 18व्या कलमानुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत भारतीय परंपरेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या जात होत्या, म्हणजे राव बहादूर, देशमुख, सरदेशमुख अशा ज्या काही रावसाहेब ह्या ज्या पदव्या होत्या, यामुळं समाजामध्ये उच्च नीचता किंवा एक दर्जामध्ये वैविध्य, व्हेरियसनेस ज्याला आपण म्हणू तो येत होता. म्हणून या पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 नुसार. म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता हे उद्दिष्ट समोर ठेवून या पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. जी वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य या ठिकाणी राज्यघटनेने स्पष्ट केलेली आहेत ती कलम 19 ते 22 या दरम्यान आलेली आहेत. भारतीय राज्यघटनेचं कलम 19 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्य, आचार विचार स्वातंत्र्य, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य या भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमानुसार भारतीय नागरिकाला प्राप्त झालेलं आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 20 हे अपराधाबद्दल दोषसिद्धीचा अधिकार प्रत्येक नागरिकाला देतो. म्हणजे कोणाही नागरिकाला जोपर्यंत त्याच्यावर एखाद्या विशिष्ट गुन्ह्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजण्यात येणार नाही.
जोपर्यंत त्याला एक सामान्य नागरिक म्हणून सन्मानाचीच वागणूक द्यावी लागेल, त्याच्या अधिकाराचं संरक्षणच करावं लागेल, अशी तरतूद या कलमान्वये करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 21 अतिशय महत्त्वपूर्ण असं कलम आहे. राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा अधिकार या 21व्या कलमामध्ये आलेला आहे. जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचा अधिकार 21व्या कलमात देण्यात आलेला आहे. आपण शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार 2009 हा कायदा पारित केला आणि या कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार आता मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो या राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये अनुस्यूत केलेला आहे. 21 नुसार राईट टू एज्युकेशन हा अधिकार आता प्राथमिक शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळालेला आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 22 जे आहे ते विवक्षित प्रकरणी अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारं कलम आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य एक नागरिक म्हणून आपल्या देशातल्या नागरिकांना सर्वांनाच देण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचे अधिकार आणि त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. घटना कलम 23 आणि 24 मध्ये हे विशेषत्वानं आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचं कलम 23 मानवी अपव्यापार आणि वेठबिगारीस मनाई याच्या संदर्भानं आलेलं आहे. माणसाची खरेदी विक्री करणं किंवा त्याला जोखमीच्या ठिकाणी कामाला लावून ते वेठबिगारी त्याच्याकडनं करून घेणं या प्रकारच्या गोष्टीला मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की जोखमीच्या ठिकाणी लहान बालकांना आणि स्त्रियांना कामाला ठेवणं याच्यावर मनाई करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांचं जे शोषण होतं त्या शोषणाला रोखण्याचं तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेनं धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलेलं हे आपण बघितलं आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार राज्याचा स्वतःचा असा कुठलाही धर्म असणार नाही आणि कुठल्याही धर्माला राज्य जवळ करणार नाही किंवा दुर्लक्षित करणार नाही, दूर लोटणार नाही, हेही आपण समजून घेतलं. परंतु याचा अर्थ असा नाही की इथल्या देशातल्या नागरिकांना या देशातल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्या राज्यघटनेत त्याची तरतूद केलेली आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्मानुसार विचारांचं तत्वाचं पालन करण्याचा आणि धार्मिक उपासना करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेचे कलम 25 ते 28 या दरम्यान आलेले आहेत. कलम 25 मध्ये सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. धर्माचं आचरण करणं, प्रकटीकरण करणं या संदर्भातली सारासार विवेक बुद्धी बाळगण्याचा आणि त्यानुसार काम करण्याचं, कार्य करण्याचं स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आलेलं आहे. धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचं 26व्या कलमात म्हटलेलं आहे. तर धर्माच्या संवर्धनाकरिता, धर्माच्या वाढीसाठी, प्रसारासाठी आपण कर देऊ शकतो, टॅक्स देऊ शकतो किंवा टॅक्स गोळा करू शकतो. अशा पद्धतीचं एक धार्मिक स्वातंत्र्य घटना कलम 27 मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि घटना कलम 28 मध्ये धार्मिक शिक्षणाचा आणि धार्मिक उपासनेचा अधिकार सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहेत. विशेषतः अल्पसंख्याक वर्गाचे हितसंबंध संरक्षित करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने 29व्या कलमामध्ये हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहेत. 30व्या कलमांमध्ये असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि त्याचं प्रशासन करणं हे प्रत्येकाचा अधिकार असेल आणि त्यानुसार मग अल्पसंख्याकांना विशेष करून यामध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये संपत्तीचा अधिकारसुद्धा देण्यात आलेला होता. परंतु आपण जे सामाजिक न्यायाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे, आपण जे समाजवादाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे, हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि समाजवादाची प्रस्थापना करण्यासाठी संपत्तीचा अधिकार हा गतिरोध ठरू नये, अवरोध ठरू नये म्हणून आपल्याला या संपत्तीच्या अधिकाराला मूलभूत अधिकारामधून वगळावं लागलेलं आहे, निरसित करावं लागलेलं आहे आणि एक सामान्य कायद्याने तो अधिकार नागरिकांना आता दिलेला आहे. 1978 साली 46वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेतलं 31वं कलम संपत्तीचा अधिकार हे काढून टाकण्यात आलं. आता नागरिकांना संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून नाही आहे. संपत्तीचा अधिकार आहे परंतु तो सामान्य कायद्याने आहे.
हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं जे काही कलम आहे भारतीय राज्यघटनेचं कलम 32, की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलं होतं, तो अधिकार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. यामध्ये बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकार प्रच्छाद या वेगवेगळ्या तरतुदींच्या माध्यमातून घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेला आहे. म्हणजे नागरिकांच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं, त्याच्या स्वातंत्र्याचं संरक्षण व्हावं, त्याचे अधिकार कोणीही काढून घेऊ नयेत, त्याच्या अधिकाराचं हनन होऊ नये, त्याला संरक्षण भेटावं म्हणून हा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार या वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना प्रदान करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे जे मूलभूत अधिकार आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये आलेले आहेत. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 12वं आणि 13वं कलम हे संकीर्ण कलम होतं, ज्यामध्ये राज्याची संकल्पना, राज्याची व्याख्या आलेली आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय, मूलभूत हक्काशी विसंगत कायदे शासनाने करू नये या संदर्भात जे काही तरतुदी ते 12 आणि 13मध्ये आलेले आहेत. आणि 32व्या कलमाच्या नंतर जी आलेली कलम आहेत, कलम 33, 34 आणि 35, याच्यामध्ये सुद्धा काही संकीर्ण आणि सविस्तर बाबी आलेल्या आहेत. 33व्या कलमामध्ये सशस्त्र दलं आणि या दलांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार याच्या संदर्भानं तरतूद आलेली आहे. ही जी सशस्त्र दलं असतात, आपला मिलिटरी फोर्स असतो, यांचे मूलभूत अधिकार हे शासनाकडे केंद्रित झालेले असतात. त्यांना ते दिले जातात, परंतु विवक्षित प्रसंगी ते अधिकार काढूनही घेतले जातात. काही मार्शल लॉ लागू झालेला असेल किंवा विपत्ती आलेली असेल, युद्ध सुरू झालेलं असेल, अशा परिस्थितीमध्ये हे मूलभूत अधिकार काढून घेतले जातात. 35व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की या भागाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणजे हा तिसरं जे प्रकरण आलेलं आहे मूलभूत अधिकाराचं, या प्रकरणामध्ये या भागामध्ये जेवढे काही मूलभूत अधिकार आलेले आहेत, या मूलभूत अधिकाराची जी तरतूद आलेली आहे, तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासन कायदे करील आणि हे कायदे करण्याचा अधिकार शासनाला 35व्या कलमानुसार देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कायदे करण्याचा जो अधिकार होता यापूर्वी, तो केंद्र शासनाला संपूर्ण भारतासाठी होता, परंतु जम्मू काश्मीरसाठी नव्हता. जम्मू काश्मीरच्या प्रदेशासाठी कायदे करण्याचा अधिकार हा जम्मू काश्मीरच्या विधिमंडळाला होता आणि तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 35 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. परंतु आपण 370वं कलम जेव्हा रद्द केलं, तेव्हाच आपण भारतीय राज्यघटनेच्या 35 मध्ये सुद्धा दुरुस्ती केली आणि जम्मू काश्मीरसाठीची जी विशेष तरतूद करण्यात आलेली होती की त्या प्रदेशातल्या नागरिकांसाठी कायदे करण्याचा अधिकार जम्मू काश्मीरच्या विधिमंडळाला असेल, तर ती तरतूद आता निरसित झालेली आहे, काढून टाकण्यात आलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने कलम 12 ते कलम 35 या दरम्यान नागरिकांचे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात आणि तो शेवटचा मुद्दा म्हणजे मूलभूत कर्तव्य. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आपले जे मूलभूत अधिकार आहेत, ते मूलभूत अधिकार हे कर्तव्याच्या आधारावर आपण मागू शकतो, प्राप्त करून घेऊ शकतो. आपण कर्तव्य जर पूर्ण केलं नाही, कर्तव्याची जर अंमलबजावणी केली नाही, तर आपल्याला अधिकार मागण्याचा अधिकार राहत नाही. आणि म्हणून मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता वेगवेगळ्या प्रकारची मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही कर्तव्य आपल्या राज्यघटनेत आलेली आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं जो प्रस्ताव दिला, जी शिफारस केली, त्या शिफारसीनुसार ही कर्तव्य या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आलेली आहेत. तर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत, हे एकूण 11 कर्तव्य आहेत. सुरुवातीला ती 10 होती. राईट टू एज्युकेशन 2009च्या कायद्यानुसार 11व्या कर्तव्याचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. आणि आता ही मूलभूत कर्तव्य 11 झालेली आहेत आणि ती आहेत, त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आहे संविधानाचं पालन करणे, त्याच्या आदर्श व संवैधानिक संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं कर्तव्य आहे, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळालेली आहे,
त्या स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांची जोपासना करणं आणि त्यांचं अनुसरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. भारताची सार्वभौमकता, एकता आणि एकात्मता उन्नत राखणं आणि त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आवाहन केलं जाईल तेव्हा देशाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सीमेवर धावून गेलं पाहिजे आणि राष्ट्राची सेवा बजावली पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा कुठल्याही वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकात्मता जोपासणं आणि भातृभाव वाढीला लावणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारशाचं मोल आपण जाणलं पाहिजे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचे लोक राहतात, वैविध्यपूर्ण संस्कृती आहे, परंतु वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सुद्धा एक सर्वसमावेशकता निर्माण करून एक बहुविध सांस्कृतिकता, मल्टीकल्चरलिझम आपण या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो आणि या संस्कृतीच्या वारशाचं मोल आपण जतन करू शकतो. ते आपण केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ज्या काही प्रथा आहेत, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा आहेत, त्याचा त्याग करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे आणि स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं हे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासणं, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणं हेही आपलं कर्तव्य आहे. ही जी कर्तव्य आहेत याच्यामध्ये पर्यावरणाला अनुसरून असणारी सुद्धा काही कर्तव्य आहेत. उदाहरणार्थ अरण्य, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव सृष्टी यांचं रक्षण संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर सार्वजनिक संपत्ती आणि नैसर्गिक साधन संपत्ती यांचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं, प्राण्यांबद्दल, सर्व प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणं हे आपलं कर्तव्य आहे. काही कर्तव्य ही स्वतःला उद्देशून स्वतःप्रत अर्पण करण्यात आलेली अशी कर्तव्य आहेत. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणीत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात आपण पराकाष्ठेचं यश संपादन केलं पाहिजे. प्रत्येक नागरिकानं आपल्या स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे, त्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. प्रत्येक नागरिकाच्या स्वतःच्या विकासात त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास सामावलेला आहे. म्हणून प्रत्येक नागरिकानं स्वतःच्या विकासासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी झटलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. आणि शेवटचं जे कर्तव्य आपल्या राज्यघटनेनं सांगितलेलं आहे ते 6 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या बालकांना शिक्षण देणं हे त्यांच्या आईवडिलांचं किंवा पालकांचं कर्तव्य आहे. त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा पद्धतीनं एकूण 11 ही कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. थोडंसं बारकाईनं जर आपण याकडे बघितलं तर याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. या 11 मधली 4 कर्तव्य ही राष्ट्राला अर्पण केलेली आहेत. 4 कर्तव्य राष्ट्राला अर्पण केलेली आहेत. उदाहरणार्थ संविधानाचं पालन करणं, संवैधानिक संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर करणं हे कर्तव्य असेल. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शांची जोपासना करणं असेल किंवा देशाची एकता, एकात्मता, अखंडता जोपासणं असेल. देशाचं संरक्षण करणं आणि आवश्यकता असेल तर सीमेवर धावून जाणं आणि राष्ट्रीय सेवा बजावणं हे कर्तव्य असेल. ही राष्ट्राला अर्पण केलेली कर्तव्य आहेत. म्हणजे काही कर्तव्य ही राष्ट्राला अर्पण केलेली कर्तव्य आहेत, तर काही कर्तव्य ही समाजाला अर्पण केलेली आहेत. समाजातल्या स्त्रिया, त्यांचा दर्जा राखणं, त्यांची प्रतिष्ठा जपणं, त्यांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल एक आपल्या मनामध्ये एक आत्मीयतेची भावना जागृत ठेवणं, त्या संस्कृतीचा सन्मान करणं आणि विविध संस्कृतीचं एक या ठिकाणी सर्वसमावेशकता साधून सांस्कृतिक ऐक्य जोपासणं आणि सांस्कृतिक वारशाचं मोल जतन करणं हे सामाजिक प्रकारचं हे जे कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या भेदाच्या पलीकडे जाऊन भारतीय जनतेत सामाजिक एकात्मता निर्माण करणं, जोपासणं, भातृभाव वाढीला लावणं हे सामाजिक अशा प्रकारचं कर्तव्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, सुधारणावाद हे सुद्धा आपल्या समाजाचं उन्नयन, प्रगती साध्य करणारी कर्तव्य म्हणजे समाजाला अर्पण केलेली कर्तव्य आहेत. म्हणजे राष्ट्राला अर्पण केलेली काही कर्तव्य, समाजाला अर्पण केलेली काही कर्तव्य, असं बायफर्गेशन करून जर आपण हे समजून घेतलं तर ही कर्तव्य आपल्या लक्षातही राहतात, आपल्याला समजतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्यावरणाला अर्पण केलेली कर्तव्य. म्हणजे आपल्या कर्तव्यांच्या यादीमध्ये अशी काही कर्तव्य आहेत की जी पर्यावरणाला अनुसरून आहेत, पर्यावरणलक्षी आहेत.
त्यामध्ये अरण्य, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यांचं रक्षण संवर्धन करणं, त्यात सुधारणा करणं, त्याचबरोबर सार्वजनिक संपत्तीचं आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग व सर्व प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी, हे प्राणीमात्र हे पर्यावरणामध्ये असणारे सर्व घटक यांचं रक्षण करणं ही पर्यावरणाला अर्पण केलेली कर्तव्य आहेत. अशा पद्धतीने राष्ट्राला अर्पण केलेली कर्तव्य, समाजाला अर्पण केलेली कर्तव्य आणि ही पर्यावरणाला अर्पण केलेली कर्तव्य. आणि चौथा त्याचा भाग आहे स्वतःला अर्पण केलेली कर्तव्य. स्वतः प्रत अर्पण केलेली कर्तव्य कोणती आहेत की जर राष्ट्राचा विकास आपल्याला साधायचा असेल, राष्ट्राचा विकास चढत्या श्रेणीमध्ये गाठणं जर आवश्यक असेल तर प्रत्येक व्यक्तीनं पराकाष्ठा करून परिश्रम करून आधी स्वतःचा विकास साध्य केला पाहिजे, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास केला पाहिजे, त्यासाठी स्वतः झटलं पाहिजे. तर ही स्वतः प्रत अर्पण केलेली कर्तव्य. आधी स्वतःचा विकास करा, आपोआप राष्ट्राचा विकास होईल. त्याचबरोबर शिक्षण घेणं आणि त्या बालकांना शिक्षण देणं, म्हणजे शिक्षणाचा हा जो अधिकार आहे हा स्वतः प्रत अर्पण केलेलं कर्तव्य आहे. 6 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या बालकांना आईवडिलांना पालकांनी शिक्षण देणं, प्राथमिक शिक्षण देणं आणि हे आवश्यक आहे. त्यासाठी संधी उपलब्ध करून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपल्या या कर्तव्याच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या या भागामध्ये राज्यघटनेचा अभ्यास करत असताना मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य या गोष्टींची या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आत्तापर्यंतच्या सर्व मांडणीचा हा जो क्रम लक्षात घेता आपल्याला काही शंका उपस्थित झालेल्या असतील, आपल्याला काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर अवश्य आपण ते विचारावेत. फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी आपण संपर्क करावा. माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9422878545. माझा मेल ID आहे sramesh.shankarrao@gmail.com. पुन्हा एकदा मी सांगतो, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9422878545 आणि माझा मेल ID आहे sramesh.shankarrao@gmail.com. सर्वांना आव्हान आहे की आपण या व्हिडिओ क्लिपचा पुरेपूर उपयोग करून आपल्या अभ्यासक्रमात, आपल्या शिक्षणाच्या या प्रक्रियेत पुन्हा एकदा आपण समाविष्ट व्हावं, उत्तरोत्तर प्रगती करावी. सर्वांनी आपलं आरोग्य सांभाळावं, घरीच राहावं, घरीच थांबावं आणि आरोग्य टिकवावं. स्टे होम, स्टे सेफ. सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देऊन माझा या निवेदनाला विराम देतो. थँक्यू. धन्यवाद.